कागल तालुक्यातील केनवडे इथं शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला होता। राज्यातील 12 जिल्ह्यातील 59 गावातून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुक्यातून जाणार आहे। यामध्ये शिरोळमधील 5, हातकणंगलेमधील 5, करवीरमधील 10, कागलमधील 13, भुदरगडमधील 21, आजरा तालुक्यातील 5 गावांमधून जातोय। या महामार्गासाठी या गावांमधील पिकाऊ जमीन संपादित केली जाणार असल्यानं असंख्य शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावं लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमधून या महामार्गाला तीव्र विरोध होतोय। या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात बोलताना कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सर्व जिल्ह्यांशी संपर्क सुरू असून नागपूरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत सर्व जिल्ह्यात मेळावे घेण्याची गरज असल्याचं सांगितलं। पैसे येतील जातील, पण जमिनी गेल्या तर येणाऱ्या पिढीला त्याची चांगलीच झळ बसणार असल्यानं 11 मार्चला आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामार्गाविरोधात निघणाऱ्या मोर्चात बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं। नामदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, समरजितसिंह घाटगे यांनी या मोर्चाची दखल घेऊन मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना ताबडतोब सांगून हा मार्ग बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत असं मगदूम यांनी सांगितलं। डॉक्टर सुभाष इंगवले यांनी गोव्याला जाण्यासाठी अनेक मार्ग असताना नवीन शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी असा सवाल उपस्थित केला। दादा पाटील, आनंदा डफळे, आनंदा पाटील, युवराज कोईगडे यांनी मनोगत व्यक्त करत शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला। या मेळाव्याला कागल तालुक्यातील 13 गावांमधील शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे सर्वपक्षीय सदस्य उपस्थित होते।